हॅलो स्टुडंट्स, साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. सायन्स फाउंडेशन लेक्चर्स सिरीज जी आहे त्याचा फर्स्ट लेक्चर जो आहे तो केमिस्ट्रीपासून स्टार्ट होतो आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी यापैकी तुमचा जर ग्रुप PCM असेल किंवा PCB असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट कॉमन आहेत आणि केमिस्ट्री या सब्जेक्टपासून आपण याची सुरुवात करणार आहोत. तर केमिस्ट्रीमध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो असेल किंवा ज्याच्याशिवाय केमिस्ट्रीची स्टडी पॉसिबल नाही तो आहे पिरियडिक टेबल. माझ्या मागे हा जो पिरियडिक टेबल आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. यामध्ये टोटल 118 एलिमेंट्स आत्तापर्यंत जे काही डिस्कवर झालेले आहेत ते दिलेले आहेत. आणि या पिरियडिक टेबलमध्ये टोटल किती ब्लॉक एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? 4 ब्लॉक एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ते 4 ब्लॉक एलिमेंट्स कोणकोणते आहेत? फर्स्ट अँड सेकंड हे जे काही ग्रुप्स आहेत, फर्स्ट अँड सेकंड ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज S ब्लॉक एलिमेंट. 13, 14, 15, 16, 17, 18 हे जे काही 6 ग्रुप्स आहेत ते आहेत P ब्लॉक एलिमेंट्स. थर्ड ग्रुप टू 12 ग्रुप मीन्स 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे जे काही आहेत हे आहेत D ब्लॉक एलिमेंट्स. D ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते S ब्लॉक एलिमेंट आणि P ब्लॉक एलिमेंटच्या मिडलला प्रेझेंट आहेत. तुम्ही जर पिरियडिक टेबलचं बॉटम जर बघितलं तर लॅन्थेनॉइड नंतर येणारे एलिमेंट्स, लॅन्थेनम नंतर येणारे एलिमेंट्स लॅन्थेनॉइड्स इथे प्रेझेंट आहेत आणि ॲक्टिनियम नंतर येणारे एलिमेंट्स इथे ॲक्टिनॉइड्स प्रेझेंट आहेत. मीन्स लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स हे टोटल 28 एलिमेंट जे आहेत हे 28 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत F ब्लॉक एलिमेंट्स. आता स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत की फर्स्ट 10 एलिमेंट्स चे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहणार आहोत. फर्स्ट 10 एलिमेंट्स कोणकोणते आहेत? तर फर्स्ट आहे हायड्रोजन, सेकंड आहे हेलियम, थर्ड आहे लिथियम, फोर्थ बेरिलियम, फिफ्थ आहे बोरॉन, सिक्स्थ आहे कार्बन, सेवन्थ आहे नायट्रोजन, 8 आहे ऑक्सिजन, 9th आहे फ्लोरीन आणि 10th आहे निऑन. आता जो पिरियडिक टेबल आपण बघितला त्यामध्ये 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत आणि ते 118 एलिमेंट्स 4 ब्लॉक्समध्ये प्रेझेंट आहेत. ते 4 ब्लॉक्स कोणकोणते आहेत? S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, थर्ड D ब्लॉक एलिमेंट्स आणि F ब्लॉक एलिमेंट्स. मीन्स टोटल 4 ब्लॉक एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. पुन्हा एकदा रिपीट करूया. कोणकोणते आहेत? S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट्स, D ब्लॉक एलिमेंट्स आणि F ब्लॉक एलिमेंट्स. फर्स्ट 10 जे एलिमेंट्स आहेत ते फर्स्ट 10 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे ते आपण पाहूया. मी इथे ॲटॉमिक नंबर लिहितो आहे. हा आहे इथे ॲटॉमिक नंबरचा कॉलम लिहितो आहे. नंतर नेक्स्ट आहे एलिमेंट, एलिमेंटचा सिम्बॉल यूज करतो आहे मी. इथे सिम्बॉल आहे आणि त्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इथे लिहितो आहे. ओके. फर्स्ट एलिमेंट जो आहे तो फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? तर फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन आणि हायड्रोजनचा सिम्बॉल काय आहे? H. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल 1. हे 10च्या बेसिसवर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण पाहणार आहोत. थोडी 10ची रिव्हिजन करूया. सेकंड 2 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? हेलियम सिम्बॉल आहे He. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? ब्रॅकेटमध्ये 2. नेक्स्ट थर्ड एलिमेंट जो आहे तो आहे लिथियम, सिम्बॉल इज Li. मीन्स त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? 3. हे रॉंग. मीन्स फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्स. मग फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन अँड सेकंड शेलमध्ये फर्स्ट 1 इलेक्ट्रॉन. मीन्स टोटल 3. 2 + 1 3. नेक्स्ट फोर्थ एलिमेंट जो आहे तो आहे बेरिलियम. बेरिलियमचा सिम्बॉल आहे Be. ॲटॉमिक नंबर काय आहे? 4. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होईल? 2 2. नेक्स्ट फिफ्थ एलिमेंट सांगा कोणता असेल? फिफ्थ एलिमेंट जो आहे तो आहे बोरॉन.
बोरॉनचा सिम्बॉल काय आहे बी. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल 5 ॲटॉमिक नंबर आहे. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेलची 3 मीन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ बोरॉन इज 2 3. नेक्स्ट 6th एलिमेंट जो आहे तो आहे कार्बन. इम्पॉर्टंट एलिमेंट कार्बन. कार्बनचा सिम्बॉल काय आहे सी. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल 2 4 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल. नेक्स्ट 7th एलिमेंट जो आहे तो आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा सिम्बॉल काय आहे एन. ॲटॉमिक नंबर आहे 7. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होईल 2 7 2 5. नेक्स्ट ॲटॉमिक नंबर आहे 8 मीन्स ऑक्सिजन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. ऑक्सिजन सिम्बॉल ऑक्सिजनचा ओ आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल ऑक्सिजनचं ॲटॉमिक नंबर आहे 8 मीन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विल बी काय असेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 6. 9th एलिमेंट जो आहे तो 9th एलिमेंट आहे फ्लोरीन. सिम्बॉल इज एफ. 9 ॲटॉमिक नंबर आहे मीन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 7. आणि फर्स्ट 10 एलिमेंटचा लास्ट 10th एलिमेंट जो आहे तो आहे निऑन. निऑन इज इनर्ट गॅस. निऑन सिम्बॉल काय असेल NE आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 8. हेअर द सेकंड शेल. इथे सेकंड शेल जो आहे तो काय होईल कंप्लीट होईल. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 8 इलेक्ट्रॉन्स. ओके. आता जस्ट मी इथे स्ट्रक्चर ऑफ ॲटम रिलेटेड मीन्स ॲटॉमिक स्ट्रक्चर जे काही तुम्हाला 10च्या बेसिसवर झालेलं आहे ते 9 10 मध्ये ते झालेलं असेल. पहा इथे मी न्यूक्लियस दाखवतो. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स अँड सराउंडिंग न्यूक्लियसच्या भोवती काय फिरत असतं इन ऑर्बिट्स किंवा शेल्स त्याला आपण म्हणतो. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. मग हे इलेक्ट्रॉन जे आहेत मी फर्स्ट शेल दाखवतो. फर्स्ट शेल कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट शेल मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट शेल किती आहे जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेलमध्ये असतात 2 मीन्स इथे लिहितो मी 2 इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट शेललाच आपण काय म्हणतो हा फर्स्ट शेल जो आहे त्यालाच आपण कोणता शेल सिम्बॉल यूज करतो कॅपिटल के. नेक्स्ट आहे सेकंड शेल. मी हा सेकंड शेल काढलेला आहे. आता फर्स्ट शेलचा सिम्बॉल के आहे. सेकंड शेलचा सिम्बॉल काय येईल एल. हा आहे सेकंड शेल. सेकंड शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असेल 8 इलेक्ट्रॉन्स. इथे मी लिहितोय 8 इलेक्ट्रॉन्स. ओके. नाव कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट शेल 2 electrons, capacity of second shell 8 electrons. Now these shells are further divided. These shells are further divided into subshells. We know that. Suppose इथे मी states means राज्य महाराष्ट्र राज्य. States are divided into districts. Districts are divided into तालुकाज किंवा तालुका प्लेसेस. सिमिलरली त्याच्याच बेसिसवर हे जे काही शेल्स आहेत स्टेट्स आर लाईक शेल्स. म्हणजे शेलचं रिप्रेझेंटेशन जर कंपॅरिझन मी स्टेटसोबत करत असेल तर डिस्ट्रिक्ट मीन्स स्टेट्स आर डिवाइडेड टू डिस्ट्रिक्ट. ओके. मीन्स शेलचं मी डिव्हिजन कशामध्ये करणार सब शेल अँड सब शेलचं पुढे डिव्हिजन मी करणार ऑर्बिटल. पुन्हा एकदा ज्याप्रमाणे स्टेट्सचं डिव्हिजन कशामध्ये होतं डिस्ट्रिक्ट्समध्ये, डिस्ट्रिक्टचं डिव्हिजन कशामध्ये होतं तालुकाजमध्ये होतं किंवा तहसील प्लेसेसमध्ये होतं, तसंच शेल्स आर डिवाइड इंटू सबशेल्स, सबशेल्स आर डिवाइड इंटू ऑर्बिटल्स.
आता हे जे काही मी क्लासिफिकेशन दिलेलं आहे किंवा डिव्हिजन दिलेली आहे, तुम्हाला 10पर्यंत शेलपर्यंतच होतं, 10मध्ये शेलपर्यंतच होतं. आता त्याच्या पुढे जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे हे सबशेल प्लस ऑर्बिटल या लेवलपर्यंत आपल्याला स्टडी करायची आहे. ठीक आहे, मी आता हे रफ करतो. तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहीतच आहे. फर्स्ट 10 एलिमेंटचं आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण इन डिटेलमध्ये, म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे आपल्या 12th अप टू 11th-12th बोर्ड एक्झाम, CET एक्झाम, नीट एक्झाम अँड JEE एक्झाम, त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, हे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स आहेत हे आपण यूज करतोच. पण त्याच्यासोबत अजून एक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे की जे अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग एनर्जी लेवल यूज केलं जातं. मग मी हे आता रफ करतो आहे. ओके, नाव इथे लक्ष द्या. As we have seen, shells are divided into subshells and subshells are divided into orbitals. मग आपण जस्ट चेक करूया की फर्स्ट शेलची डिव्हिजन कोणत्या सबशेलमध्ये आणि ऑर्बिटलमध्ये होते. मग फर्स्ट शेल मी इथे लिहितो फर्स्ट शेल जो आहे तो फर्स्ट शेलचं डिव्हिजन होईल एकाच सबशेलमध्ये, मीन्स ओनली वन सबशेल. फर्स्ट शेलचं डिव्हिजन कशामध्ये होईल? ओनली वन सबशेल, म्हणजेच फर्स्ट शेल कंटेन्स ओनली वन सबशेल अँड दॅट वन सबशेल कंटेन्स वन ऑर्बिटल. First shell contains one subshell and one subshell contains only one orbital and that one orbital is 1s. S for S block element means first two elements hydrogen and helium are present in S block element. They are called as helium. जरी इनर्ट गॅस प्रेझेंट असेल तरी त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण पुढे बघणार आहोत की कशा रीतीने असेल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड शेल जो आहे तो डिवाइड होतो टू सबशेल्समध्ये. टू सबशेल्स and those two subshells are 2s and 2p. 2s contains only one orbital and 2p contains 3 orbital. 2p contains 3 orbitals. Okay, now 2p contains 3 orbitals. 3 orbitals are 2px, 2py, 2pz. X, y, z axis. See here, suppose I am drawing, इथे मी असं ड्रॉ करतो, हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा काय असेल झेड ॲक्सिस. मीन्स दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदरचा मिनिंग काय आहे की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस हे एकमेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल करत आहेत तिथे. मग म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत, मग त्या 3 ॲक्सिसवर हे पी ऑर्बिटल्स प्रेझेंट असतील. 2px, 2py अँड 2pz. ओके, सी वन्स अगेन फर्स्ट शेल इज डिवाइड टू ओनली वन सबशेल. एकाच सबशेलमध्ये डिव्हिजन होईल आणि ते वन सबशेल काय कंटेन्स वन ऑर्बिटल अँड दॅट वन ऑर्बिटल इज 1s. सेकंड शेल कंटेन्स two subshells and two subshells are 2s and 2p. 2s means only one orbital and 2p contains 3 orbital along 3 axes, means 2px, 2py and 2pz असे परपेंडिक्युलर असतील. ओके, 2px, 2py and 2pz. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण 10 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अकॉर्डिंग टू 10th लेवल 10th स्टँडर्डला जे तुम्ही पाहिलेलं आहे, प्लस
11th आणि 12मध्ये जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रिक्वायर्ड आहे त्यानुसार आपण जाऊया. मग फर्स्ट एलिमेंट जो आहे तो कोणता होता? हायड्रोजन. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 1 मीन्स ॲटॉमिक नंबर 1 आहे, मीन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सुद्धा काय येणार? 1. ओके. मग आता फर्स्ट शेल जो आहे त्याचं डिव्हिजन कशामध्ये होतं आहे? फक्त 1 सबशेल 1 ऑर्बिटल 1s मीन्स आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आपण लिहायचं? 1s1. 1s ही काय असेल? ऑर्बिटल. 1s ऑर्बिटल आहे. 1s ऑर्बिटल असल्यामुळे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असेल हायड्रोजनच्या बाबतीत? 1. नेक्स्ट आहे हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 2. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? 2. आता या कन्सेप्टनुसार हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? 1s2. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हेलियम काय आहे? एस ब्लॉक एलिमेंट. पण अकॉर्डिंग टू इट्स नेचर हेलियम इज गॅस, हेलियम इज इनर्ट गॅस, इट्स आउटरमोस्ट शेल इज कम्प्लीट. त्याचा आउटरमोस्ट शेल काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे तो काय असेल? इनर्ट गॅस. म्हणजे त्याचा ग्रुप जो आहे तो कोणता ग्रुप आहे? 18 ग्रुप किंवा इनर्ट गॅस ग्रुप. ओके. पण त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? 1s2. नेक्स्ट आता 1s नंतर 2s अँड 2p येणार आहे. 1s नंतर काय येणार आहे? 2s अँड 2p. ओके. लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 3. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. मग लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? 1s2. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी 2. ऑर्बिटलची कॅपॅसिटी सुद्धा 1 ऑर्बिटल कंटेन्स मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून मी इथे लिहिलं आहे 1s2. आता पुढे जो थर्ड इलेक्ट्रॉन आहे तो थर्ड इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 2s ऑर्बिटलमध्ये जाईल. मीन्स इथे 2s1 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. मीन्स लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय झालं? 1s2 2s1. नेक्स्ट आहे बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 4. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? 1s2 2s2. एसची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. एस सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. मी इथे लिहून ठेवतो. एस सबशेल मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. पी सबशेल मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉन्स. ओके. आता ही मॅक्झिमम कॅपॅसिटी कशी येते हे आपण नंतर बघणार आहोत. आपण जस्ट आता फाउंडेशन लेक्चर सिरीज चालू आहे म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनकडे जास्त लक्ष देऊया. इथे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आलं? 1s1. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आलं? 1s2. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 ॲटॉमिक नंबर आहे. मीन्स 1s2 2s1. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 4. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल? 1s2 2s2. 2 + 2 4. नेक्स्ट आहे बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 5. मग आता बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिता येईल? 1s2 2s2. एस सबशेल मॅक्झिमम कॅपॅसिटी किती? 2 इलेक्ट्रॉन. मग इथे 2 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाली. आता नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो आहे 5th इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणत्या सबशेलमध्ये जाईल? 2p. ओके. मीन्स इथे असेल 2p1. पुन्हा एकदा पहा. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 5. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s2. एसची कॅपॅसिटी 2 आहे. 2 + 2 4. 5 ॲटॉमिक नंबर आहे. मग 5th इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 2p1मध्ये. नेक्स्ट आहे कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 6. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होईल सांगा आता? 1s2 2s2 2p2. 2 + 2 + 2 किती ॲटॉमिक नंबर आहे? 6. म्हणून 2 + 2 + 2 किती होईल? 6. नेक्स्ट कार्बनच्या नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर सांगा. ॲटॉमिक नंबर आहे 7. मग ॲटॉमिक नंबर जर 7 असेल तर त्याचं आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल सांगा? येस बोला. 1s2 2s2 2p
3 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल नायट्रोजनचं. आता नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो आहे ऑक्सिजन. मग ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल सांगा 1s2 2s2 2 + 2 4. 8 ॲटॉमिक नंबर आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होईल 2p4. म्हणजेच ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल 1s2 2s2 2p4 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल. नेक्स्ट 9th एलिमेंट जो आहे तो आहे फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 9. मग इथे आता फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन या रूलने जर लिहायचं असेल तर त्याला आपण काय म्हणू इथे काय लिहू आपण आता 1s2 2s2 2p5. पहा 2 + 2 + 5 2 + 2 + 5 किती होईल 9. आणि फायनली इथे 10th एलिमेंट जो येणार आहे तो येणार आहे निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 10. मग 10 ॲटॉमिक नंबर असेल तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल 1s2 2s2 2p6. पी सबशेलची कॅपॅसिटी किती आहे मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन. मीन्स आता जस्ट आपण जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे बघितलेले आहेत हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फर्स्ट 10 एलिमेंटसाठी आहे. फर्स्ट 10 एलिमेंटसाठी हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स आहेत. तुम्ही जेव्हा 10th मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स बघितलेले ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स कसे होते तर ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असे होते. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 होता तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही ब्रॅकेटमध्ये 1 लिहायचा. इथे हेलियमचा 2 होता तर ब्रॅकेटमध्ये 2 लिहायचा. लिथियमचा 3 होता मग फर्स्ट शेलमध्ये 2 सेकंड शेलमध्ये 1. नेक्स्ट इथे बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर 4 आहे मीन्स 2 2. बोरॉनचं काय येईल 2 3. कार्बनचं 2 4. नायट्रोजनचा 2 5. ऑक्सिजनचा 2 6. फ्लोरीनचा 2 7. अँड निऑन विल हॅव 2 8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हे तुमच्या 10th हे जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमच्या 10th लेवलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. आणि आता जे मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे दिलेले आहेत हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे अकॉर्डिंग टू आवर 11th and 12th सिलेबस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेले आहेत. ओके. आता की फर्स्ट शेल कोणता होता के शेल. सेकंड शेल कोणता होता एल शेल. फर्स्ट 10 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण इथे बघितलेले आहेत. खूपच इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट शेल जो आहे तो 1s सबशेल किंवा ऑर्बिटल प्रेझेंट आहे. सेकंड शेल जो आहे तो 2 सबशेलमध्ये डिवाइड होतोय. तो आहे 2s अँड 2p. मग सिक्वेन्शियली कसं जायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहित असताना सिक्वेन्शियली असं जायचं 1s नंतर कुठे जायचं 2s. 1s नंतर कुठे जायचं 2s आणि 2s नंतर कुठे जायचं 2p. 2s नंतर कुठे जायचं 2p. ओके. आता हे जे काही एलिमेंट सपोज 1s मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करतील किंवा 2s मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करतील. जर s मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री होत असेल तर त्याला आपण म्हणतो s ब्लॉक एलिमेंट. जर s सबशेलमध्ये एंट्री होत असेल तर त्याला आपण म्हणतो s ब्लॉक एलिमेंट. आणि जर p मध्ये एंट्री होत असेल इलेक्ट्रॉनची तर त्याला आपण म्हणतो p ब्लॉक एलिमेंट्स. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. हे आपण फर्स्ट 10 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलेले आहेत. आता हे 10 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघून झाल्यानंतर आपण नेक्स्ट 10 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. जस्ट थोडंसं रिवाईज करूया की कोणत्या टाईपमध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. फर्स्ट शेल 1s, सेकंड शेल 2s अँड 2p आणि सिक्वेन्शियली कुठून कुठे जायचं 1s to 2s अँड 2s to 2p. 1s to 2s अँड 2s to 2p. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पहा कसे येतील 1s1 हायड्रोजन 1s2 हेलियमचं येईल. लिथियमचं काय येईल 1s2 2s1.
कारण Hची कॅपॅसिटी मॅक्झिमम किती आहे 2 मीन्स 1s2 2s1. नेक्स्ट बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे 4 म्हणजेच 4 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे असतील तर 1s2 2s2. बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 मग 1s2 2s2. Hची कॅपॅसिटी किती आहे 2 मग 5th इलेक्ट्रॉन 2s मध्ये एंट्री होणार नाही मग तो कुठे जाईल 2p मध्ये मीन्स 2p1. कार्बनसाठी काय होईल 1s2 2s2 2p2. नायट्रोजनसाठी 1s2 2s2 2p3. ऑक्सिजनसाठी 1s2 2s2 2p4. फ्लोरीनसाठी काय होईल 1s2 2s2 2p5. अँड निऑनसाठी काय होईल 1s2 2s2 2p6. आता इथे एक क्वेश्चन विचारतो मी की जर निऑनच्या नंतर येणारा एलिमेंट जो आहे सोडियम, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, तो 11th इलेक्ट्रॉन कुठे जाईल हा क्वेश्चन मार्क. आणि या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 11 to 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तोपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे हा मी यूट्यूबवर अपलोड करतो आहे, तर तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून मॅक्झिमम जे तुमचे 11th स्टँडर्डमध्ये सायन्सला ॲडमिशन घेणारे स्टुडंट्स आहेत त्यांनाही याचा फायदा होईल. फाउंडेशन लेक्चर सिरीजमध्ये आपण असे अनेक टॉपिक्स, वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते कवर करणार आहोत. थँक्यू.